उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये बारामती नगर परिषदेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत आणि आपल्यासोबत इथले सगळे नेते आणि कार्यकर्ते आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सुरुवात करूयात विश्वास देवकाते यांच्यापासून. खरं तर नमस्कार. गेल्या काही दिवसापासून सातत्यानं चर्चा रंगतीये की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार. काय वाटतं? परिस्थिती बघून आमचे नेते ठरवतील, दादा आणि साहेब त्यांचे वरिष्ठ आहेत आणि ते दोघं आम्हाला सारखेच आहेत. परंतु सध्या तर आम्ही अजित पवारांच्या गटात आहे आणि दादाला अत्यंत चांगल्या पद्धतीने स्पष्ट वक्ता म्हणून त्यांच्याकडे बघण्याचा युवकांचा, वडीलधाऱ्यांचा दृष्टिकोन पण चांगला आहे. हे राजकीय गोष्टीमुळे थोडंफार स्थलांतर एकमेकाचं हे झालं असेल, त्याचं दोन्ही एकत्र झाली तर अत्यंत आनंद आहे. तुमच्याच तोंडून ऐकतोय. तुम्हाला, तुमच्या शब्दाला तुम्हाला शुभेच्छा या गोष्टीबद्दल. नगरपालिकेमध्ये एकत्र यावं का पक्ष म्हणूनच त्यांनी एकत्र यावं असं वाटतं? नाही, नगरपालिका हा फार छोटा विषय आहे त्यांच्यासाठी. त्यांची उंच्या किती फार मोठ्या आहेत आणि त्यांनी कायमस्वरूपी एकत्र येऊनच सर्वांनी राहिलं तर आमच्यासारखे कार्यकर्ते, असंख्य कार्यकर्ते महाराष्ट्रातले जे दुय्यम मनस्थितीत आहेत आणि त्यांना कसं इकडे जावं का तिकडे जावं, काय जणांची मनस्थिती खराब असते, ते जर सर्वजण जर एकत्र, दोन्ही गट जर एकत्र झाले तर दुधात साखर. काय सांगाल दादा? खरं तर गेल्या काही दिवसापासून चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली, दोन्ही पवार कुटुंब जे आहेत एकत्र येणं. तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही बी चर्चा ऐकली होती. सर्व निर्णय घेण्याचे अधिकार राज्याचे उपमुख्यमंत्री, आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्याकडे आहे. दादा जे निर्णय घेतील ते आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना मान्य असेल. कार्यकर्त्यांची इच्छा काय? कार्यकर्त्यांना काय वाटतं? नेता निर्णय घेतील तो कार्यकर्त्यांना मान्यच करावा लागतो, पण कार्यकर्त्यांना काय वाटतं? आता कार्यकर्त्यांना वाटतं की दादांचा शब्द हा अंतिम असतो. दादांनी निर्णय घेतल्यानंतर आम्ही काय बाकीचं मागचं पुढचं बघत नाही. दादांनी सांगितलं एकत्र येऊन काम करायचं, एकत्र करायचं. आता सध्याला तर पाहिली तशी परिस्थिती, आमचा सेपरेट पक्ष आहे. दादा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, दादा राज्याचे उपमुख्यमंत्री. त्यांची विकासाची गती पाहता मला वैयक्तिक वाटतंय की कोणी बरोबर आलं नाही आलं तर दादा स्वतःच्या बळावर बऱ्यापैकी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये यश मिळवतील, यात काय शंका नाही. काय सांगाल? महाराष्ट्रातच मिळालं तर दादा जो निर्णय घेतील तो बारामतीच्या सर्व नागरिकांना मान्य असेल. दादांचा निर्णय अंतिम असेल. जो दादांना निर्णय योग्य वाटेल तो दादांनी घ्यावा. जरी एकत्र आले तरी आनंद आहे आणि एकत्र नाही आले तरी दादांचं काम अतिशय गतीने आणि विकासाचा झपाटा तुम्ही जर पाहिला तर पहिल्यापेक्षा दादा भरपूर, दादांची गाडी जोरात चालू आहे आणि अशीच ती गाडी अजून जोरात पुढे चालणार आहे. हे एक बारामतीचा नागरिक म्हणून आपल्याला सांगू इच्छितो. अन्य काही आहेत आपल्या, त्यांच्यासोबत बोलूयात. खरं तर मला सांगा, नमस्कार, खरं तर काय वाटतंय, नगरपालिकेमध्ये दोन्ही पक्ष एकत्र येतील असं तुम्हाला वाटतं? दोन पक्ष एकत्र येईल व मोठ्या नेत्याचेच विषय आहेत. पण दादासाठी नगरपालिका, नगर परिषद खूप छोटा विषय झालेला आहे. कारण की बारामतीकर किंवा महाराष्ट्रातले जेवढे दादांचे लोक कार्यकर्ते आहेत ते दादांचे भक्त म्हणून वागतात, म्हणजे दादाला देव समजून कार्य करतात. त्यामुळे दादाला कुठं राज्यात म्हणा किंवा नगर परिषदेत म्हणा कुठं प्रॉब्लेम येईल असं वाटत नाही. म्हणजे तुमची काही हरकत नाही? काही हरकत नाही, काही नाही. दादा म्हणून तसंच आमची विषय राहणार आहे. तर हे होते कार्यकर्ते ज्यांची इच्छा अशी आहे की एकत्र आले तरी आमची काही हरकत नाही. खरं तर दोन कुटुंबांनी एकत्र यावं अशी या इच्छा या कार्यकर्त्यांची आहे. कॅमेरा पर्सन श्रेयस जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.